नमस्कार, मी ऋषिकरत. शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही महाडीबीटी योजनेअंतर्गत अर्ज केला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्र शासनामार्फत तुम्हाला शेवटचे 2 दिवस या ठिकाणी देण्यात आलेले आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्ही राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत अर्ज केला असेल, केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अर्ज केला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला मेसेज आला असेल, ट्रॅक्टर असेल किंवा नॅपसॅक फवारणी पंप असेल किंवा फळबाग लागवड असेल किंवा कोणत्याही योजनेअंतर्गत जरी तुम्हाला मेसेज आले असतील कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत, तर या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलं होतं की 7 दिवसाच्या आत कागदपत्र अपलोड करायचे. त्या कालावधीमध्ये काय झालं की ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025चा कालावधी, त्यामध्ये खूप सारे शेतकरी बंधूंनी त्यांची कागदपत्रे अपलोड केली. त्यांना पूर्वसंमती सुद्धा आली आणि त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर वगैरे काय जे त्यांचा घटकासाठी निवड झाली असेल, तो घटक सुद्धा खरेदी केला. जसा की हा ट्रॅक्टर खरेदी करण्यात आलेला आहे. आता त्या शेतकरी बंधूंची ही प्रोसेस कंप्लीट झालेली, त्यांची पूर्वसंमती आलेली आहे, त्यांचे बिल वगैरे सुद्धा अपलोड झाले. पण काही शेतकरी बंधूंच्या मनामध्ये या ठिकाणी शंका होते की आपल्याला डीबीटी अंतर्गत अनुदान मिळेल किंवा नाही. त्यांचं डॉक्युमेंट अपलोड करण्यात सुद्धा दिरंगाई झाली होती. तारीख सुद्धा या ठिकाणी निघून गेली होती. 7 दिवसाचा कालावधी दिला होता. त्यानंतर त्यांना या ठिकाणी अपलोड करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं ऑप्शन दाखवत नव्हते. पण महाराष्ट्र शासनामार्फत परत एकदा शेवटचे 2 दिवस या ठिकाणी शेतकरी बंधूंना तुम्हाला देण्यात आले. तुम्ही राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अर्ज केला असेल किंवा केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अर्ज केला असेल. आता या ठिकाणी तुम्हाला 9 जानेवारी 2026 शेवटचे कट ऑफ डेट देण्यात आलेली आहे. त्या कालावधीच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे ज्या घटकासाठी आता तुम्हाला सध्या मेसेज आले आहेत, मग त्यामध्ये ट्रॅक्टर असेल, फवारणी पंप असेल किंवा कोणत्याही घटकासाठी मेसेज आला असेल यांत्रिकीकरण योजनेसाठी, तर 9 जानेवारी 2026 ही शेवटची तारीख तुम्हाला देण्यात आली. या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. काही शेतकरी बंधूंनी डॉक्युमेंट्स अपलोड केले नव्हते, त्यांना परत एकदा संधी देण्यात येत आहे. आणि काही वेबसाईटचे प्रॉब्लेम असतील किंवा टेक्निकल इश्यू असेल, त्यामुळे सुद्धा काही शेतकरी बांधवांचे या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड झाले नव्हते. त्यांनी काय करायचंय, ज्या शेतकरी बंधूंना मेसेज आले त्यांनी त्यांचा ट्रॅक्टरचे तुमच्या बिल असेल, टेस्ट रिपोर्ट असतील, डीलरचं सर्टिफिकेट असेल, हे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आणि पूर्वसंमतीसाठी तुमच्या कृषी विभागाकडे या ठिकाणी पाठवून द्यायचे. जोपर्यंत शेतकरी बंधूंनो एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्हाला पूर्वसंमती येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची तुम्ही या ठिकाणी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जो घटक निवड झाली असेल, समजा ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टर चालित अवजार असेल किंवा बैल चालित अवजार असेल, तर तुम्ही जोपर्यंत पूर्वसंमती मिळत नाही तोपर्यंत तो घटक खरेदी करायचा नाही किंवा त्याची या ठिकाणी तुम्हाला ते विकत घ्यायचं नाही. आता तुम्ही काय करायचंय, पूर्वसंमतीसाठी तुमचे डॉक्युमेंट्स 9 जानेवारीच्या आतमध्ये शेवटच्या 2 दिवसाच्या आतमध्ये अपलोड करा. अपलोड केल्यानंतर आता निधीच्या अभावी या ठिकाणी कधी पूर्वसंमती येईल सांगता येत नाही. पूर्वी सुद्धा शासनाने ऑक्टोबर-नोव्हेंबर 25 मध्ये काय केलं होतं, आता ज्यावेळेस खूप सारे शेतकरी बांधवांना पूर्वसंमती आली आणि निधीच्या अभावी नंतर या ठिकाणी पूर्वसंमती देणं बंद केलं. असं जोपर्यंत या ठिकाणी झालं होतं. मग काय झालं, खूप सारे शेतकरी बांधवांनी अपलोड केलं नाही, काहींनी केलं, काहींचं या ठिकाणी अजूनही प्रलंबित आहे. त्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे. पूर्वसंमती ज्यांना मिळालेली आहे त्यांनी जो काय घटक निवड झाला असेल तो घेऊन टाकायचा. जसं आपण हा ट्रॅक्टर घेतलेला आहे, स्वतः खरेदी केलेला आहे या ठिकाणी. आणि तुमचा जो असेल, तुम्ही जो डॉक्युमेंट अपलोड करसाल किंवा ज्यांना पूर्वसंमती अजूनही मिळालेली आहे पेंडिंगमध्ये, त्यांनी घटक खरेदी करू नका. आता तुम्ही अपलोड केल्यानंतर साधारण तुम्हाला 15 दिवसही लागू शकतात, 1 महिनाही लागू शकतो, 1.5 महिनाही लागू शकतो. निधीच्या अभावी थोडं ही दिरंगाई चालू आहे. पण लवकरच त्यावरती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काहीतरी जी-आर येईल आणि तुम्हाला जी पूर्वसंमती देणार आहे, ती पूर्वसंमती या ठिकाणी दिलं जाईल. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, शेवटचे 2 दिवस राहिले. जो घटक असेल त्याचे टेस्ट रिपोर्ट, डीलर सर्टिफिकेट, बिल काय जे असेल ते अपलोड करा. आणि कशा पद्धतीने अपलोड करायचे जर तुम्हाला माहित नसेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्हाला लिंक देईल त्या व्हिडिओची, ते बघून तुम्ही अपलोड करू शकता. हे डॉक्युमेंट सर्व तुम्हाला ज्या ठिकाणाहून तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करणार आहात त्या ठिकाणाहून तुम्हाला भेटत असतात. त्यानंतर पूर्वसंमती येईल अपलोड केल्यानंतर, नंतर तुम्ही कुठल्याही प्रकारची वस्तू किंवा घटक या ठिकाणी घेऊ शकता. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह, नवीन माहितीसह. जय हिंद.